आपले भविष्य भारतीय संविधान. लेखक सुहास वारे. प्रकरण 10. समाजवाद यापेक्षा वेगळा काय असू शकतो? मागील प्रकरणात दिलेली कलमे जर आपण नीट समजून घेतली तर आपल्या असे लक्षात येईल की संविधानाने राज्यावर सर्व प्रकारच्या विषमता कमी करण्याची, राष्ट्रजीवनाच्या सर्व घटकांना विकास प्रक्रियेत सामावून घेण्याची, लोककल्याणाची, उपजीविकेचे साधन सर्वांना मिळवून देण्याची, भौतिक साधनांचे स्वामित्व व नियंत्रण हे सामूहिक हितासाठीच करण्याची, संपत्ती व उत्पादन साधनांचे केंद्रीकरण होणार नाही अशी आर्थिक धोरणे राबविण्याची, स्त्रिया आणि बालके यांचे शोषण थांबविण्याची, कायदेविषयक मोफत सहाय्याची, आपल्या मर्यादित कामाचा, शिक्षणाचा आणि सरकारकडून सहाय्याचा हक्क नागरिकांना देण्याची जबाबदारी, तसेच सर्व नागरिकांना चांगले जीवनमान आणि चांगले पोषणमान मिळेल अशी व्यवस्था निर्माण करण्याची ही जबाबदारी टाकली आहे. समाजवाद यापेक्षा वेगळा काय असू शकतो? म्हणूनच आधी म्हटल्याप्रमाणे संविधानातील विविध कलमात समाजवादी आशय आधीपासूनच आहेच. पण या सर्व कलमांच्या पार्श्वभूमीवर आजची परिस्थिती जर आपण पाहिली तर सहजपणे लक्षात येईल की वेगवेगळे पक्ष आणि आघाड्यांच्या सरकारांनी बहुतेक वेळा या कलमांच्या विरोधी कारभार केलेला दिसतो. आज शेतमाल निर्यात बंदी, परदेशातून शेतमाल आयातीला प्रोत्साहन, आवश्यक वस्तू कायद्याच्या आधारे घातलेले अन्य निर्बंध याच्या परिणामी देशांतर्गत शेतमालाचे भाव वाढू न दिल्यामुळे आत्महत्या करणारा शेतकरी समाज, महिला अत्याचारांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर वाढत्या असुरक्षिततेच्या जाणीवेमुळे सार्वजनिक जीवनातून मागे मागे सरकणारा महिला वर्ग, राबराब राबून देशाच्या संपत्तीत भर घालणारा आणि तरीही रोजगाराची हमी, महागाई निर्देशांकाशी जोडलेले किमान वेतन आणि सामाजिक सुरक्षेसाठी आक्रोश करणारा असुरक्षित असंघटित कष्टकरी समाज, शिक्षण, नोकऱ्या, बँकांकडून कर्ज, सरकारी योजनांचे लाभार्थी आणि लोकप्रतिनिधींची सभागृहे अशा सर्व ठिकाणी ज्याचा टक्का अतिशय अल्प आहे पण केवळ संशयावरून पोलीस कोठडीत डांबलेल्या तरुणांच्या बाबतीत जो समाज सर्वात आघाडीवर आहे असा संशय व अविश्वासाच्या वातावरणात जगणारा मुस्लिम समाज, जल, जंगल, जमिनीवरचा आपला अधिकार मागतो म्हणून किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांना कवडी मुलाने खनिज संपत्ती बहाल करण्यास विरोध करतो म्हणून ज्याला नक्षलवादी ठरविले जाते असा आदिवासी समाज, जन्माच्या आधारे ठरत असलेल्या उच्च नीचतेचे चटके सहन करणारा अनुसूचित जाती समूह, स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही मतदान ओळखपत्र, रेशनिंग कार्ड, जातीचा दाखला तसेच साध्या नागरी सुविधांपासून वंचित असणारे आणि अजूनही परिघावरच जगणारे भटके विमुक्त समूह, शेतमजूर, बांधकाम मजूर, मच्छीमार, खाणकामगार, घरेलू कामगार, पथारी व्यावसायिक, रिक्षाचालक अशा सगळ्या समूहांना विकास प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी कुठल्याही सरकारने भरीव असे काही केले आहे का? या सर्वच समूहांमध्ये आज जे नैराश्य आणि हताशा आहे याला जबाबदार कोण? संविधानाच्या वरील तरतुदी या समूहापर्यंत पोहोचल्याच नाहीत. याचे काय करायचे? आर्थिक विषमता कमी करण्याची जबाबदारी राज्यावर असताना ती वाढतेच आहे आणि अधिक बटबटीतपणे अंगावर येत आहे. एकेकाळी शेतकऱ्यांना सिलिंगचा कायदा लावून त्यांच्याकडच्या अतिरिक्त जमिनी राज्याने काढून घेतल्या, पण आज SEZच्या नावाने हजारो एकर जमिनी उद्योगपतींच्या घशात घालण्यासाठी सरकारच दलाली करत असताना किंवा दुसऱ्या बाजूला वेगवेगळे हातखंडे वापरत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला टाळू पाहणारे सरकार राष्ट्रीयकृत बँकांचे लाखो कोटी रुपयांचे कर्ज थकविणाऱ्या उद्योगपतींच्या बाबतीत जास्तच मवाळ होताना दिसते. उद्योगपतीकडील ते कर्ज वसूल करण्यासाठी सरकार ठोस भूमिका घेताना दिसत नाही. उद्योगपतींनी कंगाल केलेल्या राष्ट्रीयकृत बँकांना
पुन्हा ताकद देण्यासाठी सरकार जनतेचा पैसा वापरते. ही सर्व उदाहरणे म्हणजे संविधानातील 39 कलमांच्या विरोधात चाललेल्या सरकारी व्यवहाराचे पुरावे आहेत. हे नागरिकांनी लक्षात घेतले पाहिजे. मुठभरांच्या विकासासाठी आणि विशेषतः निवडणूक काळात निधी पुरविणाऱ्यांसाठी सर्व कायदे नियम एवढेच नव्हे तर संविधानसुद्धा धाब्यावर बसविले जात असताना कष्ट करून घाम गाळून देशाच्या संपत्तीत भर घालणाऱ्या वर्गास वाऱ्यावर सोडून देण्याची अनेक उदाहरणे तुम्हालाही सापडतील. पण प्रश्न असा आहे की आपण काय करणार? सरकारला धोरणांचा फेरविचार करायला लावण्यासाठी संवैधानिक मार्गाने काय आणि कसे करायचे? डॉक्टर रावसाहेब कसबे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे आर्थिक समतेसाठी वरील कार्यक्रम संविधानातील मूलभूत अधिकारांचा भाग बनावा असा बाबासाहेबांचा प्रयत्न होता. पण त्याला संविधान सभेत पुरेसे समर्थन मिळू शकले नाही. म्हणून मग बाबासाहेबांनी हा कार्यक्रम राज्य धोरणांच्या निर्देशक तत्वांचा भाग बनविला. त्यावेळी काही जणांची भूमिका अशी होती की देश नुकताच स्वतंत्र होत आहे, फाळणीच्या जखमा बऱ्या करण्याचा प्रयत्न करतो आहे. इंग्रजांनी अनेक वर्ष आर्थिक शोषण केल्याने सरकारच्या आर्थिक मर्यादा आहेत. त्यामुळे एवढी मोठी जबाबदारी आजच सरकारवर टाकली तर उद्या उठून नागरिक कोर्टात जातील व गरीब सरकारची कोंडी करतील. त्यामुळे आर्थिक समतेच्या या कार्यक्रमास मूलभूत अधिकारांचा भाग बनवू नये. बरे, मग आज ही परिस्थिती बदलली आहे की नाही? माझ्या माहितीप्रमाणे संविधान लागू झाल्यानंतरचा भारताचा पहिला अर्थसंकल्प म्हणजे 1950-51 सालचा अर्थसंकल्प तत्कालीन वित्तमंत्री जॉन मथाई यांनी 28 फेब्रुवारी 1950ला सादर केला. तो 347.5 कोटीचा रुपयाचा होता आणि सन 2023-2024 साली वित्तमंत्री डॉक्टर निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प होता 45 लाख कोटी रुपयाचा. म्हणजेच भारत सरकारची एका वर्षात खर्च करण्याची ऐपत साधारण 350 कोटी रुपयांवरून आज जवळपास 45 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. यातील चलन फुगवट्यामुळे झालेली वाढ वजा जरी केली तरी आज देश श्रीमंत झाला आहे हे नक्की. ही जी देशाची श्रीमंती वाढली त्यात शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या घामाचा हिस्सा निर्विवादपणे मोठा आहे. पण तो त्यांना अजिबात मिळालेला नाही. तो हिस्सा त्यांना मिळायचा तर किमान 2 गोष्टींची जबाबदारी सरकारने आज घ्यायला हवी. ती म्हणजे शिक्षण आणि रोजगाराच्या अधिकाराची. सर्वांना प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंतचे सर्व शिक्षण हे चांगल्या प्रतीचे व मोफत मिळावे आणि सर्वांना सक्षम रोजगार पुरवण्याची जबाबदारी मूलभूत अधिकार म्हणून सरकारने स्वीकारण्याची वेळ आता आली आहे. संविधानाच्या स्वप्नाला न्याय द्यायचा असेल तर किमान एवढे तरी सरकारने केलेच पाहिजे. आणखी काही महत्त्वाची राज्य धोरणांची निर्देशक तत्वे. ग्रामपंचायतीचे संघटन कलम 40, कामाबाबत न्याय व मानवीय परिस्थिती आणि प्रसूतीविषयक सहाय्याची तरतूद कलम 42, कामगारांना निर्वाह वेतन इत्यादी कलम 43, उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग कलम 43 क, सहकारी संस्थांचे प्रवर्तन 43 ख, नागरिकांकरता एकरूप नागरी संहिता कलम 44, 6 वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांची बाल्यावस्थेतील देखभाल आणि शिक्षणाकरता तरतूद कलम 45, अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती आणि इतर दुर्बल घटका यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंबंध कलम 46, पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे कर्तव्य कलम 47, कृषी व पशुसंवर्धन यांची सुसूत्र व्यवस्था लावणे कलम 48. वरीलपैकी बहुतेक कलमांचे महत्त्व सहज समजण्याजोगे आहे, पण यातील 2 कलमांची चर्चा या पुस्तकात आवश्यक आहे असे वाटते.